पाहण्यासाठी तज्ज्ञ बसलेत असं भाजपचे प्रवक्ते विश्वास पाठक यांनी म्हटलंय। विश्व प्रवक्ते संजय राऊतांनी कमीत कमी अर्थविषयक या विषयावर ते बोलू नये। आज त्यांनी असं म्हटलं की महाराष्ट्राचं राज्य हे कर्जबाजारी झालेलं आहे। आपल्या राज्याचा जो जीडीपी असतो त्याच्या 25% कर्ज घेणं हे सेफ आहे। आज आपला जीडीपी माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये हाफ ट्रिलियनच्या वर म्हणजे 50 लाख कोटीच्या वर गेलेला आहे। हो, आम्ही कर्ज काढणार कारण आम्हाला कोस्टल रोड सारखे अजून प्रकल्प करायचे आहेत आणि महाराष्ट्र हा जो देशामध्ये नंबर 1 आहे त्याला अजून पुढे न्यायचा आहे। तर लोकप्रिय घोषणांमुळे राज्यावरील कर्जाचा बोजा वाढलाय। या वर्षाखेरील राज्यावरच्या कर्जाचा बोजा हा 9 लाख कोटींपर्यंत जाण्याचा अंदाज आहे। निवडणूक काळात केलेल्या योजनांची घोषणा आणि विस्कटलेली आर्थिक घडी बसवण्यासाठी कर्जाचा बोजा वाढत चाललाय। जून अखेरीस 8,55,397 कोटी रुपयांपर्यंत कर्ज पोहोचलंय। या आर्थिक वर्षाच्या पहिल्याच तिमाहीत 24,000 कोटींचं कर्ज राज्य सरकारनं घेतलंय। त्यामुळे वर्षाखेरीस 9,42,242 कोटी रुपयांचं कर्ज या आर्थिक वर्षात होण्याची शक्यता वित्त विभागानं वर्तवली आहे। राज्य सरकारला स्थूल उत्पन्नाच्या 25% कर्ज घेता येतं, मात्र आतापर्यंत 18% कर्ज घेण्यात आलंय। या वर्षाच्या अखेर राज्य सरकारला कर्जावरील व्याज 64,659 कोटी रुपये द्यावं लागणार आहे। त्यामुळे लाडकी बहीण योजनेसह इतर केलेल्या लोकप्रिय योजनांच्या घोषणेमुळे राज्यावरील कर्जाचा बोजा वाढत चालल्याचं दिसतंय। तर मराठवाड्यातील 1,25,000 लाडक्या बहिणींचा लाभ थांबवण्याची शिफारस करण्यात आली आहे। मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यांमध्ये 65 वर्षांवरील 1,33,335 लाडक्या बहिणींचे अर्ज तपासण्यात आलेत। एकाच घरात 2 किंवा त्यापेक्षा अधिक लाभार्थी असलेले 4,09,072 अर्ज तपासण्यात आले। यामध्ये 65 वर्षांपेक्षा जास्त असताना देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या 40,228 महिलांना अपात्र करण्याची शिफारस करण्यात आली आहे। तर एकाच कुटुंबातील 2 किंवा त्यापेक्षा अधिक महिलांनी लाडक्या बहिणी योजनेचा लाभ घेतला म्हणून तपासाअंती 84,709 लाडक्या बहिणींना अपात्र करण्यासंदर्भातली माहिती शासनाला कळवली आहे। 65 वर्षांवरील लाभार्थी महिलांनी खोटी कागदपत्र तयार करून लाभ घेतल्याचंही उघड झालंय। कधीपासून नाही आहे तुम्हाला पेमेंट? 2 महिने झाले। काय सांगितलं यांनी? ते राशन कार्डचं सांगितलं त्यांनी। राशन कार्डवर 2 पेक्षा अधिक आहे। ताई तुमचं कधीपासून बंद? 2 महिन्यापासून सर बंद आहे। तुमचं? जून पासून। काय 3 महिन्याचे। कारण की माझं आणि माझ्या आईचं एकाच राशन कार्डावरती होतं, तर त्यामुळे पैसे येणार नाही म्हणे। सध्या त्यांचं ते 80% महिला त्यांनी चेक केल्या आहेत, त्याच्यामुळे पैसे आता काहींचे आलेत पण आमचे नाही आले, त्याच्यामुळे आम्ही ते चेक करायला आलोय। काही जणांचं आरटीओ डाटा निघलेला आहे। मोबाईल नंबर त्यांचे आरटीओ लिंक असल्यामुळं काही आरटीआर पण भरतात, त्यासुद्धा लाभार्थी आहेत बरेचसे। 2 महिन्यापासून ज्यांचे पैसे नाही आहेत त्यांना लाभ न झाल्यामुळे ते आमच्याकडे येत आहेत। छगन भुजबळ